प्रतिक्रियेसाठी आपल्यासोबत होत्या शिवसेना नेत्या आणि विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे. आपल्यासोबत आता वैष्णवी हगवणेचे काका मोहन कसपटे आहेत. मोहनजी, ज्या निलेश चव्हाणकडनं बाळ घेताना धमकावण्यात आलं होतं, जो निलेश चव्हाण आताच्या या सगळ्या केसमधला एक महत्वाचा साक्षीदार आरोपी दोन्ही असू शकतो, आपली पहिली प्रतिक्रिया, त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला अटक करण्यात आली त्याबद्दल प्रथम आमच्या पिंपरी पोलिसांचे धन्यवाद. उशीर झाला हो द्या, पण पकडलं यात खूप काय आलं. आता आल्यानंतर त्याच्याकडील मोबाईल मिळाले तर विथ डाटा, तो वैष्णवीच्या पुढील तपासासाठी पोलिसांना बरा पडेल. कसपटेजी, पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी ज्यांना ही कल्पना नव्हती, मात्र तुम्ही यापूर्वी दावा केला होता की जेव्हा वैष्णवीचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर ते बाळ त्याच्याकडे होतं आणि तुमच्यापैकी कोणी त्यांच्याकडे बाळ घ्यायला गेलं होतं त्यावेळी त्यांनी बंदुकाने पिस्तूल दाखवली होती. काय नेमकं घडलं होतं? त्याने बाळ का नव्हतं सोपवलं? मुळात ते काय होते, ते यांना सुद्धा ओळखत नव्हते की जे राजेंद्र हगवणेचे मोठे बंधू होते आमच्या बरोबर, ते प्रकाश हगवणे, ते म्हटले त्यांना की मी मुलाचा आजोबा आहे, हे मुलीकडून आजोबा, म्हणजे आम्ही कसपटे किंवा हगवणेंकडे मूल हवंय. त्यांनी त्यांनाही ओळखलं नाही, नाही मी तुम्हाला ओळखत नाही, यांनाही ओळखत नाही, तुम्ही माझ्या घरातून निघून जा. आणि थोडस काय झाल्याच्या नंतर त्यांनी तो कमरेचा पिस्तुलाचं वगैरे, आता ते बाकीचं सर्व माहित आहे. ते असं तऱ्हेने हे झालं. मग आम्ही तिथून बाहेर निघालो आणि ते मुळात ते हगवणे पण म्हटले चला याच्यानं पुन्हा आधी लागायला, त्यांनी आम्हाला बाहेर काढलं. बरं. कसपटेजी, कालची जी पत्रकार परिषद झाली होती, वैष्णवीचे बाबा सुद्धा होते. एक मुख्य मुद्दा त्याच्यात आला होता की या सगळ्या वैष्णवीच्या बळी प्रकरणामध्ये निलेशचाही काही एक संबंध असू शकतो आणि दुसरीकडे हगवण्यांचे वकील म्हणतात की निलेश तर उलट बाळाची सांभाळ करून मदत करत होता. तर नेमकं या बाबतीत काय आरोप आहे आपला? निलेशचा त्यात 100% सहभाग असलाच पाहिजे. जर नव्हता तर तो एवढे दिवस पळाला का? आणि ते मोबाईल कुठे गेले यांचे? म्हणजे तो मोबाईल पळवण्याच्या मागचा त्याचा हेतू तो पळण्यामागे त्याचे मोबाईल पळवण्याचाच हेतू असू शकतो. बरं. तर ते पोलीस यंत्रणा सक्षम आहे, ते करतील त्याचा तपास, त्याबद्दल काय अडचण नाही. कसपटेजी, यानंतर कोणत्या प्रामुख्यानं निलेश चव्हाणकडनं, म्हणजे तुम्हाला कसपटे कुटुंबियांना कोणता महत्वाचा मुद्दा स्पष्ट झाला पाहिजे अशी आपली मागणी असेल? आमच्या माहितीने म्हणजे जे काही हे होत होतं, समजा करिश्मा हगवणे किंवा त्यांचे आई लता हगवणे यांचे मोबाईल 100% त्यांनी पळवले. त्यांच्या मोबाईल मध्ये हे बऱ्यापैकी चॅट आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी त्याचा पुरावा पोलिसांना मिळणार आहे. धन्यवाद कसपटेजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. वैष्णवीच्या काकांनी स्पष्टपणे